प्रेज लॉर्ड. देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा परमेश्वराने मला ही सुवर्ण संधी दिली की या माध्यमाद्वारे मी तुमच्यापर्यंत यावं आणि खरोखर मी परमेश्वराचे मनापासून आभार आणि उपकार मानतो. त्याचप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आणि खरोखर या वचनाच्या सेवेद्वारे मीही आशीर्वादित होत आहे आणि अनेक जण या माध्यमाद्वारे आशीर्वादित होत आहे. अनेक जण यूट्यूबवर पाहत आहेत, फेसबुकवर संदेश शेअर करत आहेत आणि फोन करून आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत. काही जण प्रार्थना विनंती देत आहेत आणि या सर्व गोष्टीबद्दल मला आनंद होत आहे. आणि या माध्यमाद्वारे देवाचं राज्य वाढलं जात आहे आणि खरोखर सर्व गौरव प्रभूला असो. तर चला प्रियांनो, आज देखील सुंदर असा विषय मी तुम्हाकडे घेऊन आलेलो आहे आणि या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि आपलं समर्पण आपण प्रभूला करूया. पवित्र प्रेमळ बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मनापासून आभार आणि उपकार मानतो दे बाप्पा. या संधीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो बाप्पा. यावेळेस तुझ्या चरणाजवळ बाप्पा आम्ही येत असताना, हो प्रभू देवा, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. मी बोलत असताना देवा, तुझं सामर्थ्य मला दे, तुझी शक्ती मला दे. जे मला पाहत आहेत, जे मला ऐकत आहेत, प्रभू येशूच्या नावात त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि या वचनाच्या द्वारे प्रत्येकाचे आध्यात्मिक नेत्र उघडल्या जाऊ दे बाप्पा. आणि प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर आणि प्रत्येकाचं मन परिवर्तन कर आणि देवा, तुझं राज्य वाढलं जाऊ दे, असं दयेने आणि कृपेने घडू दे. आम्ही सर्वजण ही वेळ तुझ्या हातात समर्पित करत प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो, म्हणून एक बापा, आमेन. प्रियांनो, आज वचनातून मी तुम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे की कशा रीतीने सेवेकरता लोक धावत आहेत. आणि मग पाऊल आपल्याला पत्रामध्ये कशा रीतीने सांगतो की आपण कोणत्या रीतीने धावलं पाहिजे. आणि आजचा संदेशाचा माझा विषय आहे, व्यर्थ धावू नका, व्यर्थ तुम्ही पळू नका, व्यर्थ कष्ट तुम्ही करू नका. आणि आपण आज वचनातून पाहणार आहोत की व्यर्थ धावल्यामुळं होणारे जीवनात परिणाम हे एक आपण पाहणार आहे. दुसरी गोष्ट, जे लोक देवाच्या इच्छेने, देवाच्या पाचारणानुसार धावतात, त्यांच्या जीवनामध्ये कशा रीतीने त्यांना फळ मिळतं हे देखील आपण आजच्या संदेशामध्ये पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट, जे लोक प्रभूच्या सेवेकरता धावत होते पण मधीच थांबलेले आहेत आणि स्टॉप झालेले आहेत, अशा लोकांना देवाच्या वचनातून काय उत्तेजन आहे आणि परमेश्वर वचनातून काय मार्गदर्शन करतो, एकंदर आपण वचनातून पाहणार आहोत. आणि याकरता जे वचन आपण पाहणार आहोत, करंथीकराचं पहिलं पत्र याचा 9वा अध्याय आणि त्यातील काही वचनं आपण वाचूया. करंथीकरास पहिले पत्र 9वा अध्याय, त्यातील काही वचनं मी आपणासाठी वाचतो. माझी विनंती आहे, जे मला पाहत आहेत, ऐकत आहेत, कृपा करून जर आपल्याकडे बायबल असेल तर आपण बायबल घेऊन बसा, जेणेकरून आजचा संदेश आपल्याला व्यवस्थित रीतीने समजून येईल. आपण वचन वाचू. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तर तसे मुष्टियुद्ध करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदवतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. पहा, या पत्रामध्ये पाऊल लिखाण करत असताना त्या मंडळीला कशा रीतीने तो मार्गदर्शन करत आहे. आणि एकंदर तो इथं सांगत आहे, प्रियांनो, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, परंतु एकालाच बक्षीस मिळतं. आणि होय प्रियांनो, आजच्या वाचनातून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कशा रीतीने आपण धावलं पाहिजे. पाऊल इथं आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही कशा रीतीने धावा. की धावत असताना आपण पाहतो, जर उदाहरण घेतलं प्रियांनो, एखादी शर्यत आहे आणि त्या शर्यतीमध्ये सर्वजण धावायला निघलेले आहेत. आणि जर त्या व्यक्तीला समोर टार्गेट काय आहे, फोकस काय आहे, जर त्याच्याकडे लक्षच नसन, किती मला धावायचं आहे, बाउंड्री कुठं आखलेली आहे, या सर्व गोष्टी जर त्याला भान नसन, किंवा ही शर्यत धावल्यानंतर मला काय बक्षीस मिळणार आहे, या गोष्टीचा जर तो विचार करणारा नसन प्रियांनो, तर कशा रीतीने त्याला त्या शर्यतीमध्ये खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल. परंतु पाऊल सांगतो, शर्यतीत धावत असताना असं धावा की बक्षीस तुम्हालाच प्राप्त होईल. आणि मग पुढं फार सुंदर रीतीने तो सांगतो की जगिक शर्यतीमधले लोक काय करतात, नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी धावतात. परंतु तो स्वतःविषयी असं सांगतो,
आपण ख्रिस्ताची लेकरं, देवावर भाव ठेवणारे लेकरं कशा रीतीने धावलं पाहिजे तो सांगतो. अविनाशी मुकुट मिळवण्याकरिता काय करा, धावा. आणि आजच्या वचनातून मी हे मार्गदर्शन करणार आहे. 2 उदाहरणं मी आपल्या समोर मांडणार आहेत की नाशवंत मुकुट मिळवण्याकरता कशा रीतीने लोक धावत आहेत आणि अविनाशी मुकुट मिळवण्याकरता पाऊल कसा धावला हे आपण आजच्या वचनातून पाहणार आहोत. आणि म्हणून पहिलं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी कशा रीतीने पवित्र शास्त्रातील एक उदाहरण आपल्या समोर येतं ते आपण वचनातून पाहणार आहोत. देवाची इच्छा जाणून न घेता, देवाचं पाचारण न जाणून न घेता, हेतू उद्देश प्रियांनो चुकीच्या पद्धतीचे आहेत, देवाच्या वचनाला धरून नाही. आणि अशा पद्धतीची जर धाव आपण कितीही धावलो आणि मनात इच्छा बाळगली की मला याचं प्रतिफळ भेटन, तर मुळीच नाही प्रियांनो. जर देवाच्या इच्छेनुसार आपण धावत नसू तर आपल्याला काही एक प्राप्त होणार नाही. आणि मग पवित्र शास्त्रातील जुन्या करारातील एक उदाहरण आपण पाहूया प्रियांनो की कशा रीतीने नाशवंत मुकुटासाठी किंवा देवाच्या इच्छेला अनुसरण ती धाव नव्हती आणि त्या धावेचा वेगळाच परिणाम त्याच्या जीवनात झालेला आहे. ते वचनातून आपण पाहूया. आणि मला पवित्र शास्त्रातून तुम्हाला जुन्या करारातून उदाहरण देता येईल. दुसरे राजे याचा 5वा अध्याय 20 ते 27 वचन. दुसरे राजे याचा 5वा अध्याय 20 ते 27 वचन. या ठिकाणी मी तुम्हाला गेहजी नावाच्या चाकराचं उदाहरण देणार आहे प्रियांनो की कशा रीतीने प्रियांनो तो धावला आणि त्याला त्याचा परिणाम भोगावा लागलेला आहे. जर जीवनामध्ये व्यर्थ धाव केली तर त्याचा परिणामही व्यर्थ आपल्याला भोगावा लागतो. आणि मग आपणास पाहावयास मिळतं, जर जुन्या करारामध्ये तुम्ही पाहिलं, एलिया नावाचा देवाचा संदेष्टा आहे आणि एलिया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि एलिया संदेष्टाचा जर जोडीदार तुम्ही पाहिला तर त्याला एक चांगला सोबती होता, विश्वासू असा दास होता, त्याचं नाव अलिशा. आणि मग आपण पाहतो एलिया जात असताना अलिशाचं एक मागणं होतं, त्याची इच्छा होती अंतःकरणातून की खरोखर माझा जो धनी आहे त्याचं दुप्पट अभिषेक, ते सामर्थ्य मला हवं आहे. आणि ज्यावेळेस एलिया गेला त्यानंतर अलिशाला दुप्पट असा अभिषेक आणि सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. इथं विश्वासू सोबत त्यांनी दास पाहावयास मिळतो. परंतु आपणास पाहावयास मिळतो एलिया गेल्यानंतर अलिशाकरिता एक सोबती लाभलेला आहे, त्याचं नाव आहे गेहजी, त्याचा चाकर. आणि या गेहजीच्या जीवनात जर आपण पाहिलं प्रियांनो, त्या काळामध्ये आरामाचा जो राजा आहे त्याचा सेनापती नामान नावाचा सेनापती होता. आणि हा पैशाने सर्व गोष्टीचा याला पुरवठा होता. परंतु याच्या जीवनामध्ये आजार होता, कोड याच्या जीवनामध्ये प्रियांनो हा आजारी होता. आणि मग आपणास पाहावयास मिळतं कोडी तो होता. परंतु आरामाच्या राजाकडं इस्रायलाची जी मुलगी आहे ती मुलगी तिथं आपणास पाहावयास मिळते. आणि ती मुलगी म्हणते की माझ्या धन्याला जर कळलं असतं की आमच्याकडं कशा रीतीने संदेष्ट आहे आणि देव कशा रीतीने इस्रायलमध्ये कार्य करतो तर किती बरं झालं असतं. आणि अशा रीतीने ती इस्रायली मुलगी सल्ला देती. आणि ते सल्ल्याचं तो राजा, जो आरामी राजा आहे, तो आपल्या सेनापतीला नामानाला पाठवतो की जा आणि त्या संदेष्टाकडून तू काय कर, मार्गदर्शन घे की कशा रीतीने तुझा रोग बरा होईल. आणि अशा परिस्थितीत आपणास पाहावयास मिळतं की नामान संदेष्टा अलिशाकडे येतो. आणि मग अलिशा त्याला कशा रीतीने सल्ला देतो. तो संपूर्ण अध्याय तुम्ही वाचा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित रीतीने त्याची संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला समजून येईल. आणि मग अलिशा सांगतो की 7 वेळेस तुला नदीत तुला डुबकी मार, तुला आरोग्य मिळेल. आणि अशा सर्व गोष्टी घडल्यानंतर तो नदीत डुबकी मारतो, त्याला आरोग्य मिळतं. आणि आरोग्य मिळाल्यानंतर नामान म्हणतो की मला तुम्हाला काय करायचं आहे, गिफ्ट द्यायचं आहे, मला तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे की मला काय मिळालेलं आहे, आरोग्य मिळालेलं आहे, याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला गिफ्ट देतो. पण अलिशा संदेष्टा ते स्वीकारत नाही प्रियांनो, कारण त्याला माहिती आहे की प्रतिफळ हा देव देणार आहे. आणि अशा रीतीने आपणास पाहावयास मिळतं प्रियांनो की मग नामान पुन्हा तो माघारी जाऊ लागतो. आणि नामान जात असताना जो अलिशाचा चाकर आहे त्याच्या मनामध्ये येतं प्रियांनो की कशा रीतीने हे जे गिफ्ट आहे ते मी स्वीकारावं. आणि मग तो धावत जाऊन, आपण वचन वाचू दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि त्यातील काही वचनं मी वाचतो, पहा लक्ष द्या. 22वं वचन, दुसरे राजे 5वा अध्याय 22वं वचन मी वाचतो. गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे, माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठविले आहे की पहा, एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्टाचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घ्या. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेविल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. ती टेकडी नजीक येऊन पोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्याच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यास जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. आणि मग पहा प्रियांनो, आपणास पाहावयास मिळतं की कशा रीतीने नामानाची जी भेट आहे किंवा जे गिफ्ट आहे या गेहजीने स्वीकारले आहे. अलिशाच्या द्वारे जो चमत्कार घडलेला आहे,
नामानाच्या जीवनात जे कोड आहेत ते निघून गेले आहेत, पण गेहजी हा संपत्तीच्या पाठीमागं धावला, पैशाच्या पाठीमागं धावला, सन्मानासाठी. प्रियांनो, आज अनेक लोक आपणास पाहावयास मिळतात, पैशाच्या पाठीमागं धावणं असन, स्वगौरवाच्या पाठीमागं धावणं असन, प्रतिष्ठेसाठी धावणं असन, आणि या व्यर्थ धाव. पण पाऊल म्हणतो, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, पण बक्षीस मिळेल असं धावा. बक्षीस कुणाकडून? मानवाकडून का देवाकडून? आणि आपणास पाहावयास मिळतं, आलिशाने मानवाकडून बक्षीस नाही स्वीकारलं, परंतु हा गेहजी धावत धावत गेला आणि नामानाकडून काय केलं. आणि हे लक्षात घ्या प्रियांनो, की त्या नामानाला हा काय करते, गेहजी आपल्या स्वतःच्या धन्याविषयी खोटं देखील बोलते. आलिशाने त्याला काहीच सांगितलं नव्हतं, कोण पाहुणे आलेले आहेत आणि तू जाऊन पैसे घेऊन ये, असं काहीच सांगितलेलं नव्हतं प्रियांनो. परंतु आपणास पाहावयास मिळतं की आपल्या धन्याबरोबर लाबडी करणं, विश्वासघात करणं आणि चोरी करणं, या सर्व गोष्टी त्याच्या ठाई आपल्याला गेहजीच्या ठाई दिसून येतात. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या, व्यर्थ धावला, धावत धावत जाऊन पैशासाठी धावला, पैसे आणले, परंतु ज्यावेळेस आलिशाला भेट झाली आणि मग खरोखर देवाचं प्रगटीकरण आलिशाला असल्या कारणाने आलिशाने ते ओळखलं की तू कुठून आलास, आणि त्यावेळेस देखील प्रियांनो त्यांनी ती खरी कबुली दिलेली नाही. आणि अशा रीतीने मला सांगू द्या, गेहजीच्या जीवनामध्ये ते नामानाचे जे कोड आहेत ते गेहजीच्या जीवनावर आले प्रियांनो. थांबवा. आणि मग आपणास पाहावयास मिळतं प्रियांनो, कशा रीतीने गेहजी त्या पैशाच्या संपत्तीच्या पाठीमागं धावला आणि लोभ त्याला आला. आणि अशा रीतीने नामानाचे जे कोड आहेत ते कोड प्रियांनो गेहजीच्या जीवनात त्या कोडाचा आजार आला आणि आलिशा म्हणला की तुझ्या संतानाला हे कोड लागतील, म्हणजे पिढी जात आणि शाप आले प्रियांनो. आणि खरोखर प्रियांनो, जर आपण व्यर्थ धावलो आणि देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या पाचारणानुसार जर आपल्या जीवनात त्या गोष्टी आपण केल्या नाही, आणि मग कितीही कष्ट केले, तर मला तुम्हाला सांगू द्या, जर ते देवाच्या पाचारणानुसार नसेल प्रियांनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये हेतू आणि उद्देश जर चुकीचे असतील आणि अशा रीतीने आपण धावणारे असू पैशासाठी, सन्मानासाठी, तर मला सांगू द्या, याचा परिणाम देखील आपल्या जीवनात आपल्याला भोगावं लागेल. पण या उलट अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की एक देवाचा सेवक देवाच्या पाचारणानुसार, देवाच्या इच्छेनुसार जीवनात धावला आणि कशा रीतीने त्याचं योग्य प्रतिफळ त्या जीवनात त्याला प्राप्त झालेलं आहे. आपण प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय आणि 26 ते 33 वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय आणि 26 पासून 33 पर्यंतची वचनं यावेळेस मी आपणाकरता वाचतो. लक्ष द्या कृपा करून. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय 26 पासून 33 पर्यंतची वचनं. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेम पासून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला, आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्मेने फिलिपला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपणाला समजते काय? त्याने म्हटले, कुणी मार्ग दाखविले खरीच मला कसे समजणार? मग त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसव्यास वर बोलवले आणि तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. आणि अशा रीतीने प्रियांनो, हा सर्व शास्त्र भाग फिलिपाने त्या हबशी शंडाला सांगितलेला आहे. या वचनातून आपण पाहणार आहोत की फिलिप हा देवाचा एक सेवक आहे आणि येरुशलेम मध्ये जो हबशी शंड आहे उपासने करता आला होता. उपासने करता तो आला होता, रथात बसून तो आला होता. आणि विशेष रथात बसलेला असताना गुंडाळी नियमशास्त्र तो देवाचं वाचत होता. पण अशा या व्यक्तीचा मोठा अधिकारी आहे. इकडं आपण पाहिलं की नामन देखील एक अधिकारी होता, आणि इकडं पहा प्रियांनो की हा देखील एक हबशीशंड एक अधिकारी आहे. आणि अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये देवाचा दैवी आनंद नाही, शांती नाही. रथात बसलेला आहे, जीवनात आनंद नाही, नियमशास्त्र वाचत आहे, त्याचा उलगडा न झाल्यामुळे ते त्याला कळत नाही. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, उपासनेसाठी आला आहे पण तरी त्याच्या जीवनात प्रियांनो आनंद नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या आत्मेने फिलिप हा जो देवाचा सेवक आहे त्याला सांगितलं, जा, धावत जाऊन रथ गाठ. आणि रथ गाठल्यानंतर प्रियांनो पहा काय पाहावयास मिळतं की जो नियमशास्त्र यशयाचा जो संदेष्टांचा ग्रंथ तो वाचत होता, तर फिलिपाने त्याला व्यवस्थित रीतीने सर्व सुवार्ता प्रसार केलेला आहे आणि व्यवस्थित रीतीने देवाचं शुभवर्तमान त्या हबशी शंडाच्या मनावर गाजवलेलं आहे. आणि अशा रीतीने मला तुम्हाला सांगू द्या, पुढं तुम्ही तो अध्याय 8वा पूर्ण वाचा आणि मग कशा रीतीने हबशी शंडाने देवाचा स्वीकार केलेला आहे, पश्चाताप केलेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि हे उदाहरण आपल्याला पाहावयास मिळतं की योग्य कारणासाठी धावणं. इकडं पाहावयास मिळतं गेहजी धावला पैशासाठी,
सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी आणि व्यर्थ धावल्यामुळे जीवनावर कोडं फोडून घेतले. देवाची इच्छा काही नव्हती. आणि इकडे पावस मी तर फिलिप धावला रथाच्या मागं आणि कशासाठी? तारणासाठी, की त्या व्यक्तीचं तारण व्हावं. देवाच्या आत्म्याची प्रेरणा त्यांनी ओळखली, पाचरण त्यांनी ओळखलं आणि योग्य कारणासाठी धावला. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हापशी क्षण एक देवाचा आत्मा प्रियांनो देवाच्या राज्यात आलेला आहे. आणि खरोखर प्रियांनो इथं आपणास कशा रीतीने पाहावयास मिळतं, दोन्हीही उदाहरण मी तुमच्या समोर मांडले, की गेहजी कशा रीतीने व्यर्थ गोष्टीसाठी धावला, व्यर्थ गोष्टीचा परिणाम कोडा अंगावर फोडून घेतले प्रियांनो. आणि मग देवाचं वचन मत्ती कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्या ठिकाणी देखील असं आपणास सांगतं प्रियांनो, की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. कित्येक लोक त्या काळी येतील आणि म्हणतील, प्रभूजी तुमच्या नावाने मी भूत काढली, प्रभूजी तुमच्या नावाने मी संदेश दिले, प्रभूजी मी मेलेले उठवले, प्रभूजी मी असं केलं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जर हेतू उद्देश चुकीचे असतील, देवाच्या पाचनाला धरून नसन, देवाची इच्छा जर तिथं नसन, पैशासाठी आसन, सन्मानासाठी आसन, स्वगौरवासाठी आसन प्रियांनो, तर ती व्यर्थ धाव आहे. आणि या व्यर्थ धावेचा परिणाम जीवनात प्रियांनो भोगावा लागन. परंतु देवाच्या इच्छेनुसार धावणं म्हणजे प्रियांनो, आज देखील अनेक सेवक आपल्याला पाहावयास मिळतात. रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, उपास प्रार्थना करत आहेत, अनेकांच्या तारणासाठी मध्यस्थी करत आहेत, आणि मग अनेक आजारांची भेटी घेणे आसन, अनेक विधवा लोकांना सहकार्य करणं आसन. आणि मग फिलिप तारणासाठी धावला. आणि म्हणून आजच्या वचनातून मला प्रियांनो विशेष करून सांगायचं आहे, की पाऊल जसं सांगतो व्यर्थ धावू नका, तर प्रियांनो खरोखर देवाच्या इच्छेप्रमाणे पाचारणानुसार तुम्ही कष्ट करा, धावा, जेणेकरून प्रियांनो तुमच्या जीवनात तुम्हाला प्रतिफळ प्राप्त होईल. आणि मग प्रियांनो आपणास पाहावयास मिळतं स्तोत्र संहिता 119 आणि 32वा वचन. यावेळेस मी वाचतो की देवाचं सेवक किती सुंदर रीतीने इथं सांगत आहे प्रियांनो. पहा, तू माझे मन विकसित करतो, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी धावणं, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावणं, देवाचं राज्य वाढण्याच्यासाठी धावणं, स्वगौरवासाठी नाही, सन्मानासाठी नाही, प्रतिष्ठेसाठी नाही, पैशासाठी नाही. आणि फिलिप धावला तारणासाठी, त्याचं हापशी शंडाचं काय व्हावं? तारण व्हावं. आणि आज देखील प्रियांनो आपणास पाहावयास मिळतं की गेल्या काही दिवसामध्ये केरळ राज्यामध्ये मोठा महापूर आला. आणि कशा रीतीने ख्रिस्ती विश्वासणारे असतील, देवाचे लेकरं असतील, मदतीसाठी धावले, अनेकांनी उपास प्रार्थना केल्या. होय प्रियांनो, फिलिप धावला तारणासाठी. आणि आज देखील विश्वासणारे बंधू जे खरं देवाचं भय बाळगणारे आहेत, देवाच्या पाचनाला ओळखून चालणारे आहेत, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणारे आहेत, ते देखील फिलिपासारखं धावणारे आहेत तारणासाठी. आणि म्हणून आपणास ही 2 उदाहरणं सांगितली. अजून 2 उदाहरणं प्रियांनो मी तुमच्या समोर मांडतो, की कशा रीतीने व्यर्थ धावल्यामुळं जीवनात परिणाम झाला आणि देवाच्या इच्छेनुसार धावण्याच्या द्वारे योग्य प्रतिफळ देवाकडून प्राप्त झाले आहे. जर आपण शमूएलाच्या पुस्तकामध्ये पाहिलं प्रियांनो, तर मी जास्त स्पष्टीकरण देणार नाही, पण तुम्ही अध्याय घरी वाचा. मी विनंती करते की बायबल जर तुमच्याकडे असेल तर उघडा आणि हा शास्त्रभाग मनन करा, चिंतन करा. जास्त स्पष्टीकरण मी देणार नाही, अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला विषय आणि मुद्दा समजून सांगणार आहे. 2 शमूएल याचा 8वा अध्याय कृपा करून तुम्ही मनन करा. आणि त्यामध्ये जर आपण प्रियांनो पाहिलं, दावीद राजाविषयी आपणास पाहावयास मिळतं. दावीद राजा आणि त्याचा मुलगा अबशालोम हा त्याचा मुलगा होता. आणि जर तुम्ही एकंदर सर्व तिथला शास्त्रभाग वाचला, तर अबशालोम हा दाविदाचा मुलगा असतानाही अबशालोम हा राजाच्या विरोधात बंड करणं आसन, तिथल्या प्रजेला राजाविषयी चितवणं आसन, अशा प्रकारचे वेगवेगळे पातकं अबशालोमाच्या जीवनात होते. आणि अबशालोमाच्या जीवनात हे असलेले पातकं निश्चित अर्थाने राजाला देखील आणि प्रजेला देखील प्रियांनो दुःखदायक आणि त्रास देणारे आणि छळवणुकीचे होते. आणि मग आपणास पुढं पाहावयास मिळतं की दावीद राजाचा जो सेनापती आहे त्याचं नाव योवाब. आणि मग योवाब एक दिवशी प्रियांनो आक्रमण करतो त्या इस्रायल लोकांवर, अबशालोमावर. आणि अबशालोम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी हे आक्रमण करावयास जातात. आणि आक्रमण करावयास जात असताना दावीद राजा आठवणीने सांगतो की माझा जो मुलगा आहे त्याला तुम्ही अपाय करू नका, त्याला तुम्ही मारून टाकू नका. अशा रीतीने दावीदाचं त्या लेकरावर प्रेम असतं. पण योवाब सेनापती सर्व फौज, सर्व सेना तो घेऊन जातो आणि तिथल्या त्या लोकांचा तो धुवा उडून टाकतो. अनेक लोकांना ते मारून टाकतात. आणि मग हा अबशालोम खेचरावरून जात असताना मोठ्या याला वृक्षाच्या झाडामध्ये याचं डोकं अडकतं आणि त्या ठिकाणी तो लटकलेला असतो वर. आणि मग योवाब जो या युद्धाचा लीडरशिप करणारा असतो आणि त्याच्यातल्या सैन्यातला एक व्यक्ती म्हणतो की अबशालोम अशा झाडाला अटकलेला आहे आणि
महाराज अशाशी परिस्थिती झालेली आहे. आणि मग योआब म्हणतो तू तिथंच का त्याला मारून टाकलं नाही? परंतु तो म्हणतो नाही, राजाने आज्ञा केलेली आहे आणि त्याला आपल्याला मारायचं नाही. परंतु योआब जातो आणि 3 बाण मारतो आणि अबशालोमाला काय करतो प्रियांनो, तो मारून टाकतो. आणि मग जर तिथं एखादा तो शास्त्र भाग पूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला तर तिथील त्या योआबाच्या सेनापतीमधील जे योआबाचं जे सैन्य होतं त्यामधील जे ठराविक लोक आहेत ते म्हणतात की चला राजाला जाऊन आपण खबर देऊ, राजाला जाऊन धावत धावत जाऊन आपण राजाला सांगू की तुम्हाला छळ करणारा, तुम्हाला त्रास देणारा आता आम्ही त्याचा नाश केलेला आहे. परंतु योआब काय म्हणतो, आपण जर वचन वाचलं दुसरे शमूएल याचा 18वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं प्रियांनो तर तिथं असं लिहिलंय, इनाम मिळण्याजोगी खबर तुझ्यापाशी नाही, तू का दौड करतोस, विनाकारण का दौड करतोस, तुला काही बक्षीस भेटणार नाही. उलट राजाला जाऊन सांगतो तुमचा मुलगा मरण पावलाय आणि तुला काय ह्या खबर देण्याच्या द्वारे काही बक्षीस मिळणार नाही, तू काय दौड करतोस विनाकारण. आज देखील अनेक लोक विनाकारण पळणारे आहेत, विनाकारण कष्ट करणारे आहेत आणि त्या कष्टाचं आणि त्या पळण्याचं काही परिणाम त्यांच्या जीवनावर घडणार नाही प्रियांनो. चुकीचं वर्तमान सांगून प्रियांनो बक्षीस प्राप्त होणार नाही. आणि मग इथं पाहावयास मिळतं, हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे अहिमास. आणि कुशी जो व्यक्ती आहे की तो म्हणतो योआबाला आम्ही राजाला जाऊन काय करतो, तुझा मुलगा मरण पावला असं सांगतो. पण जर तुम्ही पुढं शास्त्रात मनन केलं तर ते जाऊन सांगतातच राजाला की अशा अशी घटना घडली आणि शेवटी राजाचं मन खिन्न होतं, दुःखी होतो दावीद राजा आणि शेवटी त्यांना नंतरून दंड देण्यात येतो त्या लोकांना. प्रियांनो व्यर्थ धावल्यामुळं जीवनावर दंड ओढून घेतला. धावत धावत गेले आम्ही बातमी सांगू राजाला, पण याचा परिणाम काय झालेला आहे वेगळा, म्हणजे व्यर्थ धावणूक. पण याच्या उलट अजून एक उदाहरण मी सांगतो, योग्य कारणासाठी धावल्या. आणि बघा पवित्र शास्त्रातील त्या स्त्रिया, प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो आपणास पाहावयास मिळतं की वधस्तंभावर त्यांनी प्राण दिला आणि प्राण दिल्यानंतर आपणास पाहावयास मिळतं की त्यांना कबरेमध्ये ठेवण्यात आलं. आणि मग कबरेमध्ये ठेवण्यात आल्यानंतर मरिया मगदलिया ज्या स्त्रिया आहेत भल्या पाटे धावत जाऊन कबरेजवळ गेल्या प्रियांनो. आणि मत्तई कृषीवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 8वं वचन, मत्तई कृषीवर्तमान 28वा अध्याय 8 वचन, तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व आनंदाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगण्यास गेल्या. पहा प्रियांनो, जर वचनात आपण इथं पाहिलं प्रियांनो तर कशा रीतीने ज्या मरिया मगदलिया आणि ज्या स्त्रिया होत्या की कबरेजवळ गेल्या, येशूचं दर्शन त्यांना झालं आणि पहिली सुवार्त त्या स्त्रियांनी गाजवली प्रियांनो, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि धावत धावत जाऊन शिष्यांना वर्तमान सांगितलं की प्रभू मरणातून जिवंत झालेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की कशा रीतीने आज देखील जगामध्ये येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष गाजत आहे. त्या स्त्रियांनी प्रियांनो योग्य धावल्या, धावत धावत जाऊन योग्य वर्तमान सांगितलं प्रियांनो. आणि खरोखर वचनातून मला सांगायचं आहे, जर इकडं आपण शमूएलाच्या पुस्तकात पाहिलं, व्यर्थ धावल्यामुळं दंड ओढून घेतला. पण मरिया मगदलिया ज्या स्त्री आहेत योग्य कारणासाठी धावल्या, पुनरुत्थानाची बातमी शिष्यांना सांगितली. आणि अनेक जे शिष्य महाडीवर जमले होते, जे दुःखी होते, काही निराश झालेले होते, आशांच्या ठायी त्यांनी आशा निर्माण केली. आणि आशा निर्माण केली म्हणजे काय, स्वतःही आशीर्वादित होणं आणि इतरांच्या जीवनाकरता आशीर्वादित होणं, अशासाठी तुम्ही धावा. मरिया मगदलिया प्रियांनो या कारणासाठी धावलेले आहेत. आणि जर मग पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहिलं तर खरोखर फिलिप्पीकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 14व्या वचनात पाऊल किती सुंदर रीतीने सांगतो. पहा प्रियांनो, फिलिप्पीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 14वं वचन, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचरण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच माझे एक काम आहे. पहा पाऊल स्वतःच्या धावेविषयी सांगतो प्रियांनो की वरील जे पाचरण आहे, देवाने मला ज्या कामासाठी नेमलेलं आहे त्या कामासाठी मी काय करतो, धावतो. पाऊलने स्थापन केलेल्या अनेक मंडळ्या खचलेल्या होत्या, धीर सोडलेलं होतं, पण त्याच्या पत्रामध्ये अनेक मंडळींना तो धीर देतो, तुम्ही थांबू नका, खचू नका. जर तुम्ही गलतीकराच्या मंडळीमध्ये पाऊल मार्गदर्शन करताना सांगतो की तुम्ही धावत होता, आणि गलतीकरस पत्र याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन की तुम्ही धावत होता आणि आता सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कुणी अडथळा केला. अनेक मंडळ्या प्रियांनो अडखळण येण्याच्या द्वारे काय झालेल्या होत्या, थांबलेल्या होत्या सेवेमध्ये. पण पाऊलने पत्राच्या द्वारे त्यांना काय केलेलं आहे, उत्तेजन दिलेलं आहे, धीर दिलेला आहे की तुम्ही धावायचं थांबू नका, तुम्ही धावा परमेश्वराच्या सेवेसाठी. आणि मग पुढे जर वचनातून प्रियांनो आपण जर पाहिलं तर अनेक मंडळींना पाऊलाने मार्गदर्शन केलं आहे. आणि स्वतः पाऊलाचं जीवन जर तुम्ही पाहिलं प्रियांनो, करंदीकराच्या मंडळीमध्ये तो उल्लेख करतो, मला फटक्यांचा मार, मला चापकाचा मार, अनेक उपास तापस, गलबत फुटले, जहाजाने प्रवास, आणि मग वेगवेगळ्या प्रकारे कधी कधी त्याला धोंडमार केली. आणि एवढ्या छळातून, एवढ्या त्रासातून, एवढ्या संकटातून पाऊलाने आपली धाव थांबवली नाही.
आणि पाऊल प्रियांनो परमेश्वराच्या सेवेसाठी धावत राहिला प्रियांनो, कारण त्याला देवाचं पाचरण होतं. आणि मग प्रियांनो वचनातून आपणास पाहावयास मिळतं की खरोखर देवाची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक लेकरांप्रती प्रियांनो. पुन्हा एकदा त्या वचनाकडे मी येतो. शर्यती धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही का? असे धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल प्रियांनो. आजच्या वचनातून मला समारोपाकडे येत असताना विशेषतः हेच तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे प्रियांनो, की देवाच्या इच्छेनुसार धावा, देवाच्या पाचारणानुसार धावा. हेतू उद्देश चुकीचे ठेवून कितीही आपण धावलं तर जीवनात काही प्राप्त होणार नाही. आणि याच्यासाठी मी स्पष्टीकरण तुम्हाला सर्व दिलेलं आहे. गेहेजी धावला पैशासाठी, सन्मानासाठी, आणि मग अंगावर कोडं फोडून घेतले प्रियांनो. चुकीचे हेतू उद्देश ठेवून कितीही देवाचं कार्य केलं प्रियांनो, तर मला तुम्हाला सांगू द्या काही फळ प्राप्त होणार नाही. त्याचा विपरीत परिणाम जीवनावर घडन आणि देवाचा कोप स्वर्गातून मनुष्यावर भडकन. आणि म्हणून चुकीचे हेतू उद्देश ठेवून मिनिस्ट्री सेवा कार्य होऊ शकत नाही. आणि मग आपल्याला पाहाव्यास मिळतं फिलिप तारणासाठी धावला प्रियांनो, आणि हबशी शांडाचं तारणच झालं. आज देखील आपण जीवे भावे देवाला शरण जाऊन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रियांनो आपण जर धावलं तर आपल्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील. पुढे आपण पाहिलं प्रियांनो की खरोखर प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. मी भूतं काढले, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, नाही. देवाच्या इच्छेनुसार देवाच्या पाचनानुसार ती धाव आहे का ते आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि मग आपणास पाहावयास मिळतं की कशा रीतीने फिलिपच्या द्वारे त्या शंडाचं तारण झाले आहे. देवाची आज्ञा पालन करणं आसन प्रियांनो, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि पुढील दोन उदाहरणं आपण पाहिले की कशा रीतीने यवब हा सेनापती होता दाविदाच्या काळामध्ये, आणि तिथील लोक चुकीची बातमी घेऊन जाण्यासाठी धावले, पण वेगळाच परिणाम झाला. राजा खिन्न झाला आणि स्वतःवर दंड ओढून घेतला. पण मरिया आणि मगदली या स्त्रिया येशूच्या पुनरुत्थानाची बातमी शिष्यांपर्यंत घेऊन गेल्या, स्वतःही आशीर्वादी झाल्या, स्वतःही आनंदी झाल्या, आणि शिष्यांना आणि अनेक लोकांना आणि या जगाला आशेचे शब्द दिले. प्रभू उठलाय आणि खरोखर उठलाय. योग्य धाव ती धावत धावत त्या स्त्रिया गेल्या प्रियांनो. आणि म्हणून आजच्या या वाचनातून मला हेच सांगायचं आहे, पाऊलाच्या जीवनाकडे बघा. एवढं फटके खाल्ले, एवढा मार खाल्ला, धोंडमार झाली, पण या दुःखातून त्यांनी धाव संपवली नाही आणि देवाचं कार्य प्रियांनो तो करीतच राहिला. आजच्या वाचनातून विशेष करून हेच सांगायचं आहे, देवाच्या पाचारणानुसार देवाच्या इच्छेनुसार तुम्ही धावा, बक्षीस तुमच्यासाठी देवाने ठेवलेलं आहे. या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रेमळ बापा, तुला धन्यवाद देतो मनापासून, तुझी स्तुती करतो अंतःकरणातून बापा. खरोखर तुझे आभार मानतो की देवा तुझा मानना तू आम्हाला दिलास. या वचनाद्वारे प्रभू तू माझ्याशी बोललास. जे मला पाहत आहेत, जे मला ऐकत आहेत परमेश्वरा, त्या सर्व तुझ्या भाऊ बहिणींसंग, त्या लेकरांसंग देवा तू बोललास. मी तुला धन्यवाद देतो. आजच्या वचनातून परमेश्वर बाप्पा खरोखर सर्वांनी बोध घ्यावा, व्यर्थ धावू नये, व्यर्थ कष्ट करू नये, आणि खरोखर परमेश्वरा तुझं पाचरण परमेश्वरा त्यांनी ओळखावं यासाठी विशेष सहाय्य कर. फिलिप परमेश्वरा जसं धावला त्या हापशी शांडाचं तारण करण्यासाठी, तसं अनेकांच्या तारणासाठी, ज्या अनेक रोगात आहेत, ज्या अनेक व्यसनात आहेत, ज्या अनेक बंधनात आहेत परमेश्वर बाप्पा, अशा लोकांकरता बाप्पा जीवे भावे धावावं, निस्वार्थ वृत्तीने धावावं, त्याग करून धावावं. यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य दे परमेश्वरा, अभिषेक तू आम्हाला दे, आणि तुझ्या पाचनानुसार तुझ्या इच्छेनुसार धावण्यासाठी विशेष तू आम्हाला सहाय्य कर. पुनरुत्थानाची साक्ष देण्याकरता, सुवार्तेची घोषणा करता मरिया मगदली स्त्रिया भल्या पाटेस धावत गेल्या आणि शिष्यांना सांगितलं, होय परमेश्वर बाप्पा आम्हाला आवेश दे परमेश्वरा, आम्हाला उत्साह दे परमेश्वर बाप्पा, की खरोखर त्या आवेशाने, त्या सामर्थ्याने परमेश्वर बाप्पा आम्ही धावावं आणि देवा तुझं राज्य वाढवावं. यासाठी विशेष तुम्हाला सहाय्य कर, आम्हा सर्वांना सहाय्य कर. जे खरोखर मला पाहत आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर या वाचनाद्वारे, आणि खरोखर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य कर परमेश्वरा. आणि जशा रीतीने हे संदेश ते ऐकतील, शास्त्र भाग ते वाचतील, याच्याविषयीचा उलगडा येशूच्या नावात त्यांना प्राप्त होऊ दे परमेश्वरा. मला देखील सहाय्य केलं, तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव दे बाप्पा तुला देत. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो, म्हणतो की बाप्पा आमेन. गॉड ब्लेस यू.